शुद्ध वाणी अमृतवाणी काहीच आहे पण त्याला आपण काय म्हणतो ही शुद्ध वाणी आहे. आता शुद्ध वाणी म्हणण्याचं कारण काय? शुद्ध वाणी म्हणण्याचं कारण असं की आपण अनेक आता पहा जे ग्रंथ तयार केलेले आहेत तर हे ग्रंथ कोणी तयार केलेले आहेत? एक तर भगवंतांनी केलेले आहे, प्रत्यक्ष परमात्मा त्यांनी ग्रंथ केलेले आहेत, त्यांनी ज्ञान सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर देवांनी ग्रंथ निर्मिती केली आणि संतांनी सुद्धा काय केलेलं आहे? ग्रंथ निर्मिती केलेली आहे. आणि संत आणि देव याच्यामध्ये विचार जर केला तर त्याच्यामध्ये फरक नाही. संत आणि देव याच्यामध्ये फरक नाही. मग देवांनी जे कार्य केलेलं आहे, संतांनी जे कार्य केलेलं आहे, मग आता देवाशी अवतार आणि भक्ताशी संसार आणि दोनचा विचार एक असे. जरी भक्तांनी संसार केला, प्रपंच केला आणि देवानी संसार केला नाही, परंतु दोघांचा विचार मात्र कसा आहे? एक देव हा संतांच्या विचाराशिवाय आपल्या ह्या गोष्टी कळत नाहीत. खरंच सगळा केला आहे. आणि म्हणूनच काय आहे आपल्याला नेहमी एक समर्थांचं प्रमाण आहे आपल्याला नेहमी काय? सकळ माया विस्तार आहे. ती माया आहे. क्षणभंगुर आहे, नाशिवंत आहे. का एका क्षणाचा भरोसा आहे का? आज आहे तर उद्या नाही. एका सेकंदाचं सांगता येत नाही. 10 विचार करा की 60-70 वर्षापूर्वी आपण यातले कुणीही नव्हतो आणि आणखी 10-20 वर्षांनी यातले कुणीही राहणार नाही. यातला एक पशु राहणार नाही, पक्षी राहणार नाही, झाड राहणार नाही, वस्तू राहणार नाही, घर सुद्धा राहणार नाही. काही आणि चंद्र सूर्य सुद्धा राहणार नाही, पृथ्वी सुद्धा राहणार नाही. आणि म्हणून ते आज आहे तर उद्या नाही. एक क्षणभंगूर आहे नाही का? याला स्वतःची सत्ता नाही. जड आहे. याला स्वतःची सत्ता आहे का? मनाला स्वतःची सत्ता नाही, बुद्धीला स्वतःची सत्ता नाही, इंद्रियाला स्वतःची सत्ता नाही, हाताला स्वतःची सत्ता नाही का? या सगळ्या देहाला स्वतःची सत्ता नाही. आणि जसा फॅन चालतो, लाईट असल्याशिवाय, करंट असल्याशिवाय फॅन चालू शकतच नाही. ती निर्विवाद आहे का नाही? निर्विवाद आहे. फॅन चालत नाही किंवा टीव्ही चालत नाही करंट शिवाय, चार्जिंग शिवाय. मग तशा प्रकारे देह सुद्धा आत्मसत्तेशिवाय चालत नाही. आणि गंमत अशी ती आत्मसत्ता दिसत नाही. ती आत्मसत्ता जशी सुंदर उदाहरण तुम्हाला देव जर समजून घ्यायचं असेल, अतिशय सुंदर उदाहरण लाईट आणि उपकरण आहे का नाही? लाईट दिसत नाही, हा दिसतोय, तो याला स्वतःची सत्ता नाही. सत्ता दिसत नाही. सत्तेचं कार्य दिसतं, सत्ता दिसत नाही. सत्तेचं कार्य दिसतं. मग तशाच प्रकारे ह्या सत्तेचं ब्रह्म सत्तेचं कार्य काही चालू कोणाची असते. आणि म्हणून अशा प्रकारची ती सत्ता जी आहे. मग आता देह जो देव आहे ना, त्या डोळ्याने कधी दिसणार नाही, कधी दिसणार नाही. त्याचा अनुभव सुद्धा येत नाही. तर तुम्ही म्हणाले काय सांगता? त्याचा अनुभव येत नाही असं नाही, त्याचा अनुभव येतो. परंतु त्याचा अनुभव कोणाला येतो? त्याचा अनुभव त्यालाच येतो नाही का? मग मी ईश्वरू नाही का? ईश्वरू भेटे आणि जीवग्रंथी ही न सुटी नाही का? हे नको बोलू खटे कानी लावू. मग काय म्हटलेलं आहे? म्हणून तो कसा आहे? तो परमात्मा डोळ्याने दिसणारा नाही. जसं लाईट दिसत नाही पण तिचं कार्य चालतं, तसा देव दिसत नाही म्हणून त्याला काय पाहायचं आहे? तर ज्ञान दृष्टीनं या देहामध्ये देव आहे. सगळं देह, त्याच्यावर मन, बुद्धी, इंद्रिय, हात, पाय, आपला देह, सगळ्यांचे देह आणि सगळं जग या आत्मसत्तेवर चाललेलं आहे. आत्मसत्य पण ते आत्मसत्य दिसत नाही. आणि जे दिसतंय ते सगळं नाशवंत आहे. आणि या नाशवंत एक क्षणभंगूर आहे, स्वतःची सत्ता नाही, आत्मसत्तेवर भासत आणि म्हणून दिसते. स्वतःची सत्ताच नाही त्याला. तुम्ही सांगा आता मृगजळ जे दिसतं, सूर्यकिरण असल्याशिवाय मृगजळ दिसेल का? असल्याशिवाय दिसेल का मृगजळ? सूर्यकिरण असल्याशिवाय मृगजळ दिसत नाही. दिसत नाही.
मग त्या सत्ता कोणाची? त्या मृगजळाची सत्ता आहे. त्याला मृगजळाची सत्ता आहे, आपलं सूर्याची सत्ता आहे, त्याशिवाय दिसत नाही. मग तशा प्रकारे तर आता आपल्या सरकारची सत्ता आहे ती दिसते का? आपल्या सरकारची सत्ता नाही का? सत्ता आहे का नाही? आपल्या देश सरकारची शासनाची सत्ता आहे, पण दिसते का? दिसत नाही. पण तुम्ही चोरी करा मग ती सत्ता दिसेल. आता वेड्या पडतील त्याला म्हणायचं सत्ता नाही का? मग ती सत्ता आहे. विनाकारण कशाला दिसेल नाही का? एक तर फार चांगलं काम केलं तर दिसेल, सत्कार होईल, ती सत्ता. नाही तर तुरुंगात जावं लागेल, ती सत्ता. फार चांगलं काम करा तर ती सत्ता भेटेल, नाही तर फार वाईट काम करा तर ती सत्ता भेटेल नाही का? अशा प्रकारे. आणि म्हणूनच इथं काय सांगितलं आहे तर म्हणून जड आणि चेतन याचं आपण हेच करायचे. जड आणि चेतन वेगळे करायचे. पुन्हा पुन्हा मी सांगतो तुम्हाला. यालाच म्हणायचं ग्रंथी भेद. जड आणि चेतन वेगळं करणं यालाच म्हणायचं ग्रंथी भेद आणि यालाच म्हणायचं ज्ञान. ज्याला वेगळं केलं नाही का, जड आणि चेतन वेगळं केलं त्याला ज्ञान झालं, त्याला देव कळला. आणि ज्याला जड आणि चेतन वेगळं करता आलं नाही त्याला ज्ञान होऊ शकत नाही. मग आता आणि तो जो देव जो आहे याचा बात केला, मग त्याचा अनुभव जो आहे ना, मग त्याचा देव सगळ्या विश्वात जरी असला तर देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधले पाहिजे. सगळ्या जगामध्ये देव आहे, परंतु त्याचा अनुभव घ्यायचा आहे. देवाचा अनुभव तो मात्र अनुभव आपला पुढे घ्यावा लागेल. तो अनुभव मात्र आपल्या इथं हृदयामध्ये तो अनुभव आपल्याला घ्यावा लागेल. या ठिकाणी त्या देवाचा अनुभव घ्यायचा आहे नाही का? त्याचा अनुभव. आता तुम्हाला सांगतो की सूर्याचा प्रकाश आहे ना, सूर्याचा प्रकाश आहे, परंतु तो सगळीकडे पडतो. परंतु तो भिंग जो असतो ना, बैलगोल भिंग, माहिती ना बैलगोल भिंग, तो काय करतो? तो सूर्यप्रकाश ग्रहण करतो आणि कागदावर जर त्याचं हे केलं तर तो कागद सुद्धा जळतो. मग सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी का, त्या भिंगाच्या ठिकाणी काय होतं तर त्या सूर्यप्रकाशाची खरी जी सत्ता आणि शक्ती आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. मग तशा प्रकारे देवाची सत्ता आणि शक्ती जर पाहिजे असेल तर तशाच प्रकारचं प्रभावी साधन पाहिजे. आणि म्हणून तर हे वेगळं करणं नाही का, आणि वेगळं करायचं. आता तुम्हाला मी सांगतो अजून, किंवा आता हंस पक्षी म्हणतात. हंस पक्षी काय करतो? दूध आणि पाणी वेगळं करतो. दूध आणि पाणी वेगळं करतो, त्याला हंस म्हणायचं. आता हंस पक्षी तुम्हाला सांगतो तसा जगामध्ये हंस पक्षी कुठेच नाही. हंस पक्षी जगामध्ये नाही. पण श्रुतीनं काय केलेलं आहे तर एक संकल्पना श्रुतीनं केलेली आहे. ह्या तत्वाचा बोध करण्यासाठी श्रुतीने हंसाची कल्पना केलेली आहे. तर तो हंस काय करतो तर दूध आणि पाणी वेगळं करतो. मग तशाच प्रकारचा हंस आपल्या जवळचा आहे, तर त्याने सुद्धा जड आणि चेतन वेगळं करायचं आहे. जडाला टाकून द्यायचं आहे, चेतनाचं जड करायचं आहे. आणि तो हंस आहे. आणि तो हंस प्रत्येका जो प्रबोधाच्या रूपाने वास करीत आहे. तो प्रबोधाचं कामच ते आहे. काय काम आहे प्रबोधाचं? तर जे नको आहे ते टाकून द्यायचं नाही, नको आहे ते टाकून द्यायचं आणि पाहिजे त्याचं ग्रहण करायचं. बावडायचे म्हणतात यांना काय कळतंय, यांना काय कळतंय. तुम्हाला जळण करता येतं का? तुम्हाला जळण करता येतं का? यांच्या जवळ जळण द्या, सूप घेतात, असं करतात आणि 5 मिनिटात ढगामध्ये टाकतात. आपल्या इथं कधी जळण करतात. जळण करता येणं महत्वाचे. जळण म्हणजे काय आहे तर निवड करणं आहे नाही का. आणि इथं बुद्धीनं काय करायचं आहे, रात्रंदिवस मी कोण आहे असा हा विचार पहा. आपल्याला विषयाची यायची म्हणून जास्त नाही सांगत. तर फळ पिके देठी निमित्ते वारियाची भीती. मग आता फळ जर झाडाचं फळ पिकलं का ते देठाला धरून राहत नाही का, देठाला धरून राहत नाही. मग तशा प्रकारे देहाची अंत ठेवायची का? देहाची अंत ठेवायची नाही. मी ब्रह्म आहे असं कळलं का देहाची अंत राहत नाही का. जसं फळ पिकलं का ते देठाला धरत नाही का. हे निमित्त होतं वाऱ्याचं निमित्त होतं. पिकलेलं फळ देठाला सोडतं आणि ते खाली पडतं. आणि त्याचं फळ जर तोडलं तर ते काही कामाचं नाही. दाखव एक दिवा गिळून दाखव फक्त. म्हणून कसं आहे, देवाची बरोबरी करणं नाही का अगाध सामर्थ्य. म्हणून हे कशाकडे सांगितलं, तो परिपूर्ण आहे, तो संपूर्ण आहे, तिथं काहीच उणीव नाही. ज्या पावसी अव्यंग निज धाम माझे.
माझं निजधाम अभ्यंग, जिथं कसला दोषच नाही, पूर्णतेची पूर्णता आहे माझं निजधाम. आणि तेच तुम्ही आहात. पुन्हा सांगायचं म्हणजे तेच तुम्ही आहात. ह्या नाटकाच्या मागे लागून सगळा घोटाळा झालेला आहे. सगळा घोटाळा अल्प, मग आपण अल्पज्ञ, अल्पशक्ती आणि दुःखी झालो. कशामुळे झालो? आपण कुणाच्या बाजूने गेलो? देहाच्या बाजूने गेलो म्हणून, नाही का? आपण कुणाच्या बाजूने गेलो? आणि म्हणून पहा, देवाच्या जर बाजून जर गेलो, नाही का, देवाच्या बाजूने जर गेलो तर तिथं कमतरता नाही. आणि आज त्या मायेच्या माया असं जड आणि दुःख, दुसरं काय मायेजवळ? असं ते जड आहे आणि दुःख असत म्हणजे नाहीच. तिला स्वतःची सत्ताच नाही. त्या मायेला ती ईश्वर सत्तेवर काम करते. माया सुद्धा त्याला स्वतःची सत्ता नाही. इथे जगामध्ये जो जो पदार्थ दिसतो ना, कशाला स्वतःची सत्ता? निसत्व आहे, असं जड आहे. आणि ते जड आहे, नाही का, आणि दुःखानं भरलेलं आहे. परंतु एक परमात्मा मात्र आहे, सत आहे, चित आहे आणि आनंद घडतो आहे, नाही का? आणि म्हणूनच हे का जाणता येत नाही, का कळत नाही? बाबांनी त्याचं कारण सांगितलं. त्याचं कारण काय? अनंत योनी, अनंत जन्म, अनंत कर्म. याच्यामुळं देव आपल्याला कळत नाही. कर्मामुळं, नाही का? कर्म घेती झोले, त्याचे कोणाचे न चाले. म्हणून देव भेटण्याची रीत आहे, देव प्राप्तीची एक रीत आहे, नाही का? मनोमार्गे गेला तो तिथंच मुकला. संतांच्या मार्ग, संतांच्या हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने, तुष्टी भवाची बंधने. तेने संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद जेची ग्वाही. एका जनार्दनी संतर पूर्ण करते मनोरथ, नाही. मग अशा प्रकारचा तो परमात्मा आनंद घन परमात्मा आहे. म्हणून त्याला कशाची इथं वैराग्य का सांगितलं? अरे बाबा, या जगात कोणतीच वस्तू तुम्हाला सुख देणारी नाही, कोणतीच वस्तू सत्य नाही, सुख देणारे नाही, कल्याण करणारे नाही, विनाश करणारी आहे, घात करणारी आहे, अडकवणारी आहे. मग कशाच्या मागं लागतं? अरे जो परम म्हणून तैसा हृदयामध्ये मी राम, आता सर्व सुखाचा राम. का धामताची का विषयावर? बहुमृगजळ ती कोणी डोळा, नाही का? मृगजळ पाहिलं, तोंडामध्ये काय तर अमृत भरलेलं, तोंडामध्ये अमृत भरलेलं. पण त्याने पाहिलं समोर लय पाणी दिसतंय. पाणी होतं मृगजळाचं. तोंडातलं अमृत टाकून दिलं मृगजळाच्या आधाराच्या पोटी. तुळीला पैसू बांधलेला गळा शुक्ती का लागली. मग शिंपला, त्या शिंपला, वाळवंटात शिंपला दिसला, त्याच्यावर चंद्रकिरण पडली, असं वाटलं चांदीचाच माल सगळा पडलेला आहे. गळ्यातला परीस तोडला, फेकून दिला त्या भासमान चांदीसाठी. हातात गेलं शिंपला, कसले चांदी कसलं काय. तोडीला परिसू बांधलेला गळा शुक्ती का लागली, नाही का? मग तैसे अहममतेचे लोड सवडी, मातेनं भोवतीच बापुडी. म्हणून जळो वर्णाची दुसरी ढोत ठेवली. म्हणून इथं छंद बस. मग सांगितलं, आल्या आल्या सांगितलं, ज्याला श्रद्धा नाही, भाव बळे आकळे नाकळे. परमार्थ हा नसता ज्ञानाचा विषय नाही. तैशी शब्द ज्ञाने करती चावटी, आणि ज्ञान पोटासाठी विकून या. शब्द ज्ञानाला नाही आकळला. तुम्ही किती नातोडीची करा गीता भागवती वाचिता जन्म कोटी, नाही का? नाना साधनांच्या केल्या खटपटा, परिजन भोवतीच याच्या दारवंटा. दारो जाता जादेव घाली आडपाटा, रिद्धिशी देरुदिती या वाटा. धन्य आनंदाची सापडली वेळ, नाही का? आणि म्हणूनच सांगितलेलं आहे का स्वतःच्या सामर्थ्यावर ही भव नदी आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर कदापि पार करता येणार नाही, कदापि पार करता येणार नाही, नाही का? आणि म्हणून तिथं कसं आहे तर म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतो तुम्हाला काही गोष्टी, पुन्हा पुन्हा सांगतो, नाही का? गुरु तैसा गुरुही प्रसन्न होई, शिष्यही किरविद्यालाही, परिते फळे संप्रदाये उपासलिया. आणि म्हणून काय आहे, गुरुही प्रसन्न होईल. मग परशुरामाने विद्या दिली, परशुरामाने कर्णाला विद्या दिली, ज्ञान दिलं का नाही? पण त्याने ते ज्ञान फसवून घेतलं. फसवून घेतलं म्हणजे एकनिष्ठ राहिलं नाही, एकनिष्ठ राहिलं नाही. ज्ञान घेतलं, फसवून घेतलं, आणि शेवटी त्यांना परशुरामाला कळून चुकलं का हे कसं आहे, याने विद्या फसवून घेतली. आणि शेवटी काय सांगितलं, ही विद्या तुला जरी तू घेतली तरी तुला कामाला येणार नाही. बाबा सांगायचे, आम्हाला देता येतं आणि घेता येतं, त्याला संत म्हणतात.
म्हणजे घेता येतं. बापाला काय करता येतं? सगळी इस्टेट पुत्राच्या नावावर करता येते आणि पुन्हा पलटून घेता येते, देता येते आणि घेता येते, नाही का? मग म्हणून परंतु गुरु अधिकारी पाहिजे. खरा जर गुरु असेल करील ते काय, नाही का? अधिकारी गुरु पाहिजे, नाही का? आणि अधिकारी म्हणजे काय? ज्याला ब्रह्म साक्षात्कार आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे, तोच अधिकार. बाकीचं काय अधिकार? बाकीचा अधिकार नाही. लई दाढी मोठी 2 फूट 2.5 फूट 3.5 फुटाची दाढी, तो अधिकार काही कामाचा नाही. जो ब्रह्मनिष्ठ आहे, नाही का? ब्रह्मनिष्ठ आहे म्हणून तुम्हाला दृष्टांत माहिती आहे. कोणता दृष्टांत मागे सांगितलं होता? तर शिष्य, तुम्हाला सांगतो, शिष्य किती जरी मोठा झाला ना, किती ज्ञानी झाला, कितीही ज्ञानी झाला तरी तो गुरूंची बरोबरी करू शकत नाही. आता आपले बाबा म्हणा तर लांब कशाला, श्रीपाद बाबांचे गुरु कोण? किंवा आपले ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज. मग गुरु कोण, शिष्य कोण? ज्ञानेश्वर महाराजांचं किती जरी ज्ञान झालं, किती जरी सामर्थ्य होतं, तरी ते निवृत्तीनाथ थांबून आलेलं होतं. शेवटी निवृत्तीनाथच मोठे, नाही का? निवृत्तीनाथच मोठे. आता केरोबाबा, आपले बाबा श्रीपाद बाबा, केरोबाबाच मोठे त्यांच्या पुढे. केरोबाबांच्या पुढे बंडू बाबाच मोठे. आपले बाबा किती जरी मोठे झाले तरी त्या बाबांच्या पुढे, मूल किती मोठं झालं तरी आई पुढे कसं असतं? लहानच असतं. किती मोठं होऊ द्या, आई पुढे कसं असतं? ते लहानच असतं. म्हणून ते गुरुने काय केलं? म्हणून तर एक दृष्टांत सांगतात. आपले साधू बसले होते, तर साधूंच्या जवळ एक उंदीर आला. एक मांजर त्याच्या पाठीमागं लागलो होतं. तो उंदीराला साधूच्या मांडीखाली आपलं छलछलत आपला हात जोडले त्यांनी उंदराने. म्हणलं मांजर माझ्या मागे लागले. म्हणलं काय काळजी करू नको, तू मांजर हो, नाही का? याला बरं झालं, हा वाचला, नाही का? हा मांजर झाला. आता काही भीती राहिली का? उंदराला भीती कोणाची? मांजर. स्वतःचा काय झाला? मांजर झाला, नाही का? मांजर झाला. आज दिमाखात फिरायला लागला इकडे तिकडे, आणि दुसरे उंदर रुबाब करायला लागला, नाही का? मांजर झाला. पण फिरता फिरता काय झालं? त्याची गमिंड असते, नाही का? गमिंड असते. कुत्रा मागे लागला. कुत्रा मागे लावली, याची झाली काढून. आता काहीच करत. कुत्रा मागे लावले, आणा पुन्हा साधू, मला माझ्या मागे कुत्र लागली. म्हणा तू कुत्रा हो, कुत्रा हो. त्याला कुत्र करून टाकलं संतांनी, साधूने कुत्र केलं. म्हणलं आता काही काळजीच नाही. आता अख्ख्या गल्लीतून फिरायला लागला, नाही का? सगळी गावात फिरायला लागला, कुत्रा झाला. पण त्याच्या मागे लागला वाघ, नाही का? आता म्हटलं आता मला कोण आहे? आता मी कुत्रा आहे, आता मला कोण काय करू शकतो, नाही का? मोठमोठ्या गाड्या मी पिटवून लावतो 2-2 किलोमीटर, नाही का? मग झाला, कोणाच्या मागे गेला? वाघ मागे लागला. वाघ मागे लागल्यावर आला तिथं, नाही का? आणि मग म्हटला, साधून म्हटला, तो वाघ माझ्या मागे लागला, आता काय करू नये. म्हणून तू वाघ हो. झाला वाघ. आता जंगलात, आता त्याला कळून चुकलं, आता मी कसा आहे? अजोड आहे. आता मला कोणाची भीती नाही, जगात मला कोणाची आता भीती नाही. मोठमोठी माणसं सुद्धा माझ्याकडून राहत नाही, इतकी माझ्यात ताकद आलेली, नाही का? आणि शेवटी त्याला काय झालं? अहंकार झाला, नाही का? आता पुढच्या श्लोकाचा विषय आत्ता सांगू. आता मग तो एक आपलं काम झालं मला, श्लोकाचा विषय आलेला आहे. आणि त्याला अहंकार झाला की आता मला भीती राहिली नाही, हे आता वाघ झालो. आणि मग त्याने विचार केला, जगात आता माझ्या तोडीचा कोणीच नाही, मला आवरणारा, माझ्यावर सत्ता गाजवणारा, माझा अधिकार चालवणारा जगात कोणीच नाही. येते म्हटलं हा साधू आहे ना, साधूचे का तोच फक्त काय करतो? माझ्यावर बाकी कोणी नाही. आता मला एक साधूला संपवलं की आपलं काम झालं, नाही का? या साधूला संपवलं की आपल्या जगामध्ये कोणीही आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा मोठा नाही. विचार केला, साधू म्हणा, त्या साधू एकच म्हटलं, तर साधूला संपून टाकायचं. आला साधू, या त्या साधू लांबूनच पाहिलं, येता येतच म्हटलं उंदीर. तिथंच पुन्हा उंदीर झाला, नाही का? आहे का काय, नाही का? म्हणजे तात्पर्य काय आहे? तर आघात अशा प्रकारचं पहा, म्हणून परमार्थाची शक्तीच आघात पहा. पण ज्ञानेश्वरांनी जड भिंत चालवली नामाच्या जोरावर. तुम्हाला सांगतो, साधे माणसं सुद्धा जे असतात ना, रिद्धी सिद्धी प्राप्त करतात. साध्या ज्या हे असतात, आपली साधनं असतात, त्याच्या बळावर रिद्धी सिद्धी प्राप्त करता येतात. आणि भगवंताच्या नामानं काय होणार नाही?
न कळते कडू येलो उगले नामिया विठ्ठल एकाची, न कळते कडू येलो उगले नामिया विठ्ठल एकाची. पुढं काय, काम क्रोध लोभ निमाले ठाईस सर्व आनंदाची सृष्टी नाही. आडवी येते काम आणि क्रोध. खरंच काम आणि क्रोध आडवी. काम म्हणजे इच्छा. इच्छा एक देव सोडून जो इच्छा करतो ना, मला तर आश्चर्य वाटतं इच्छाच का करावी. एवढं ज्याचं श्रवण भरपूर झालेलं आहे, ज्याला देव कळलेला आहे, ज्याला सुख कशाला म्हणतात, दुःख कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, बंध कशाला म्हणतात, मोक्ष कशाला म्हणतात, जीवनाचं इति कर्तव्य ज्याला समजलेलं आहे, मग तो हरिचरणाची अपेक्षा सोडून कशाची अपेक्षा करीन तो. मग अपेक्षा जर करीत असेल तर मग जाणून बुजून कोणी म्हणेल पाहुणे गेलो का काय पाहिजे, घेता चहा घेता, कॉफी घेता, चहा नको कॉफी नको, एक कप भर डायजन असलं तर द्या. कोण असं डायजन मागणार आहे. डायजन म्हणजे पॉइझन, त्याचं नाव आहे डायजन, पॉइझनचं नाव डायजन नाही का. मग असं कोण मागणार आहे, कोणी मागणार आहे का. आणि तो एखादा जर म्हटलं असलं तर द्या, नाही का, असलं तर द्या, मग हे पॉइझनच नाही का. आणि म्हणून त्याला माऊलीने सगळं 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 सांगून ठेवलेलं आहे. काय म्हणजे काही कमतरता केली नाही. म्हणून त्याला जागरूक बुद्धी, त्यालाच विवेक म्हणतात बरं का. त्यालाच विवेक म्हणतात. सतत जो जागा राहतो. म्हणून इथं करायचं काय, अहंकारच टाकायचा आहे नाही का. अहंतेने नाडिले आणि तुका म्हणे वाया गेले नाही का. किंवा देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, पण मी तू गेल्यापासून अनुभव. आता क्लिअर कटे का नाही, देवाचा अनुभव काय येत नाही. कुणी जर समजा विचारलं काऊच आम्हाला तुम्ही एवढं सांगता, पण देव तर आम्हाला दिसत नाही. का दिसत नाही, त्याचं कारण आहे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, पण मी तू गेल्यापासून अनुभव नाही. मी आहे चित्तामध्ये आहे आणि तू आहे, तर तो मी आणि तू काय करायचं आहे चित्तामधला. आता शिवाजी पाहता मी कोण, अहम अहंकार, अहंकार याचा अर्थ अहम म्हणजे मी नाही का. हा जो मी जो आहे खरं मी कोण आहे त्याचा अहंकार, त्याचा अभिमान आपण नाही. आपण ब्रह्म आहोत, आपण व्यापक आहोत, आनंदगण आहोत देहाचा. आणि झालं काय मला सांगतो, हे जे मन बुद्धी चित्त अहंकार जे आहेत, ह्या जीवानं त्याच्या स्वरूपाची त्याला ओळख नाही. त्यानं त्या स्वरूपाशी म्हणजे ब्रह्माशी आत्म्याशी तादात्म्य ठेवण्याऐवजी त्यानं काय केलं, मनबुद्धीशी तादात्म्य ठेवलं. आणि म्हणून हा अनर्थ झाला. मग त्यानं काय करायचं आहे, त्या मनबुद्धीशी तादात्म्य केलं, त्याने जडाशी तादात्म्य केलं, आत्म्याशी तादात्म्य केलं नाही, जडाशी तादात्म्य केलं. बुद्धीचे धर्म आहेत, आत्मा मनाचे धर्म आहेत, ते माझे धर्म आहेत असं तो जीव म्हणू लागला. तसं जर पाहिलं ना तर जीव हा कसा आहे, आत्मस्वरूप आहे. बिंबरूप म्हणजे प्रतिबिंब म्हणजेच जीव आहे. आणि ते प्रतिबिंब हे बिंबासारखं असतं, बरोबर आहे का नाही. प्रतिबिंब हे बिंबासारखं आहे. मग जीव हा कशाचं प्रतिबिंब आहे, आत्म्याचं प्रतिबिंब आहे. आत्मा सच्चिदानंद रूप आहे. बिंब सुद्धा प्रतिबिंब सुद्धा सच्चिदानंद रूप आहे. परंतु त्याला ते माहीत नाही स्वतःचं सच्चिदानंद रूप. म्हणून त्याने काय केलं, स्वतःच मूळ स्थान त्याला माहित नाही. म्हणून त्याने काय केलं, या मनबुद्धी यांच्याशी तादात्म्य केलं. आणि मनाचे म्हणजे हे तुम्हाला सांगतो, हे मनाचे धर्म आहेत बरं का. हे जे विकार उठतात समजून घ्यायचं, हे मनाचे धर्म आहेत, बुद्धीचे धर्म आहेत, हे माझे धर्म नाहीत. मनाला माहिती तू तरफड तिकडं काय गोंधळ घालायचा घाल, तुझ्याकडे शेजारा मला वेळ नाही, मी परमात्मा स्वरूप आहे, माझ्या स्वरूपावर मी आरूढ होतोय, तुला काय गोंधळ घालायचे ते घाल असं म्हटलं का ते दुःख नाही का. म्हणून त्या मनाशी तादात्म्य करायचं. म्हणजे मन कल्पना करतो, त्याला जर विषय जर त्याला जर मिळाले नाही, ते मन कल्पना करतं आणि ती वर्ष नाही मिळाली तर त्याला क्रोध निर्माण होतो आणि ते दुःखी होतं. आणि मग ह्या जीव समजतो मीच दुःखी झाला. म्हणून त्यानं काय करायचं आहे, ते तादात्म्य तोडायचंय. त्यानं जडाशी त्यानं तादात्म्य केलेलं आहे, ते जडाशी तादात्म्य तोडायचं आहे आणि स्वरूपाशी त्यानं तादात्म्य करायचं नाही का. आणि म्हणून शिवाजी महाराज म्हणून तो कर्ता झाला, तो कर्ता झालेला आहे. म्हणून हा बहुता एकावंत रूप अहंकाराचा भूत संचारू
अहंकार मी देह हाच तिथं काय निर्माण झाला. मी देह म्हणजे आता तोंडानं कोणी म्हणत नाही मी देह आहे, तोंडानं माणूस म्हणत नाही मी देह आहे, पण देहाचे म्हणजे सूक्ष्म देहाचे धर्म स्वीकारतो म्हणजेच मी देह असतो नाही का. सूक्ष्म देहाचे धर्म स्वीकारतो, सूक्ष्म देहाच्या धर्माच्या बाजूने जातो, परंतु त्याचं साक्षीत्व करायचं आहे. काय करायचंय, त्याचं साक्षीत्व करायचं आहे, त्यांच्या बाजूने जायचं नाही. त्याला म्हणायचं विवेक, याला म्हणायचं. आणि म्हणून शिवाजी महाराजांना काय गर्व झाला, कोण करतो इथं प्रकृती काय करत, प्रकृती आत्म्याच्या सत्येनं कर्म करते. अरे बाबा तुझा काहीच नाही. जसं सूर्याच्या जसं दिव्याच्या सत्येनं घरातले व्यवहार होतात, दिवा काहीच करत नाही. दिवा काही करतो का, दिवा काही करत नाही. दिवा फक्त प्रकाश द्यायचं काम करतो. तसं आत्मा फक्त सत्ता द्यायचं काम करतो, प्रकाश द्यायचं काम करतो, शक्ती तो फक्त देतो. मग तुम्ही काही करा. आईबापानं दिलं पोरांना 1000 रुपये, त्या पोराने काय करायचं, अभ्यासाची पुस्तकं घ्यायची का टीव्ही का पिक्चर पाहायचा आणि पैसे उडवी करायची, हे पोरांनी ठरवायचे. मग तशा प्रकारे आत्म्याच्या प्रकाशामध्ये आपण काय करायचं हे आपण ठरवायचं आहे. म्हणून काय आहे, मी काही करत नाही, मी आत्मस्वरूप आहे, मी असंग आहे, मी अलिप्त आहे आणि मी सर्व व्यापक आहे. अशी बुद्धी ठेवण्याऐवजी तो काय म्हणतो, मी हे करतो, मी ते करतो, माझं हे आहे तिथे मिळवत. मग शिवाजी महाराजांना काय अहंकार झाला होता, त्यांना अहंकार झाला का मी सगळ्यांचं पालन पोषण करतो. पाहिलं का, तुला माहिती तरी पण सांगतो. आणि मग काय झालं तर शिवाजी महाराजांचा अहंकार घालवावा समर्थाने ठरवलं. आणि म्हणून तिथे एक मोठा दगड पडलेला होता. समर्थ म्हटले शिवाजी, तर शिवाजीला बरोबर घेतलं. म्हणून त्या लोकांना इकडे बोलू आणि हा दगड फोड. तो दगड फोडला, मोठा एक संघ दगड होता मोठा, तो दगड फोडला, त्याच्यामध्ये बिटकी निघाली. ते विचार करा, बिटकी त्याच्यामध्ये निघाली. समर्थाने विचारलं शिवाजी, ह्या बिटकीला आजपर्यंत तिचं पालन पोषण कोणी केलं, तिला अन्न पाणी कोणी दिलं. शिवाजी, ह्या बिटकीला आजपर्यंत अन्न पाणी कोणी दिलं. शिवाजी महाराजांनी ओळखलं नाही का, तिथंच अहंकार उतरला नाही का. आणि शहाण्याचा अहंकार लगेच उतरतो नाही का. काय काय असे बाद धर असतात ना, बचेंगे तो और बिलेट नाही का, सोडीतच नाही नाही का. आणि म्हणून एकदा कळल्यानंतर म्हणून कसं आहे, हा अहंकार जो आहे, आणि म्हणून अहंकार गेला, अहंकार घालवायचा आहे. अहंकार धरायचा तर कशाचा धरायचा नाही का, स्वरूपाचा अहंकार अहंकार धरायचा. अहंकार जरी सोमपण तरी चित्ती प्रगडायची त्यांनी गरज. मग मनही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय परब्रह्म. मग त्याचा अहंकार धरायचा आहे, परमात्म्याचा अहंकार धरायचा. त्याचा अहंकार धरायचा म्हणजे त्याच्याशी तादात्म्य आपण ठेवायचं आहे. हा विचारून. आणि आता तुम्हाला एक सांगतो, हा अहंकार टाकायचा. काय सांगितलं, अहंकार टाका. अहंकार तुमच्या आपल्या स्वरूपाच्या आणि आपल्या आड फक्त अहंकार आलेला आहे, एवढा अहंकाराचा पडदा आहे. बाकी आपण ब्रह्मच आहोत, परंतु अहंकाराचा पडदा एकदा दूर झाला. जसं जमिनीमध्ये पाणी आहे परंतु मध्ये खडक आहे, तो खडक फोडला की पाणी प्राप्तच आहे, खडक जर फोडला नाही तर पाणी प्राप्त नाही. तसा अहंकार एकदा घालवला का आपण ब्रह्मस्वरूपच आहोत. म्हणून अहंकार जर नाही घालवला, जोपर्यंत अहंकार घालवत नाही तोपर्यंत ब्रह्मचा नाही. आणि अहंकार गेला का ब्रह्मचा आपली तयार आहे, ती कुठे आली गेली नाही. म्हणून हा विचारून अहंकार सांगितले मग अस्तित्व वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजी आपण केली तर आपण उलट अहंकार टाकला की माणसाचं काय होतं, कल्याण होतं. पण तो अहंकार टाका, तो अहंकार टाकतच नसतो, मानपान टाकीत नसतो, मी पण टाकीत नसतो नाही का, टाकीतच नसतो तो. आणि त्याला असं वाटतं तो टाकणं म्हणजेच काय आहे, तो टाकणं एखादा मोठा समारंभ असला आणि त्यात सांगायचा सत्कार काही याचा सत्कार केला नाही, याला राग माझा नाही सत्कार केला, म्हणून चांगलं झालं, बरं झालं, तुझ्या कोणी पाहिलं नाही, माझा फोटो काढला नाही, त्याला राग येतो नाही. पण काय करायचं, उलट त्याला तुला करायचं काय त्याचं मनापान. असं काय बोलतो तुम्ही, आणखी राग येतो. काय बोललो, आणखी राग येतो म्हणजे आणखी अहंकार वाढतो. अहंकार जो टाकायचा आहे हा विचारानं टाकायचा. अहंकार जाणार नाही, पुन्हा पुन्हा विचार करायचा. मी देह नाही, देहाचा माझा संबंध नाही, या सर्व देहाला व्यापून उरणारा, सर्व विश्वाला व्यापून उरणारा असा जो आत्मा तो मी आहे,
देहाचा माझा संबंध नाही अशा विचारानं तो अहंकार जातो. त्याशिवाय तो अहंकार जात नाही. आता उदाहरण बरीच आहेत, परंतु आपला एवढा तसं पाहिलं तर वेळ नाही. अहंकार सगळं झाला होता. कोणाची याच्यातून सुटका नाही. भीमाला आपल्या बळाचा अहंकार झाला होता, गर्व झाला होता. आणि म्हणून आता तो चालला असा धान 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 करीत. पुन्हा आता रस्ता आला, तिथे एक वानर बसलो होतं. त्या रस्त्यावर शेपटी म्हणजे मला जाता येईल नाही वानरा, रस्त्यामध्ये आडवा पडलाय होय बाजूला, ती जे शेपटी बाजूला. आणि ते म्हणजे मी आता म्हातारा झाली, ती शेपटी मला उचलत नाही, तूच काय कर माझ्या कृपा कर, ती शेपटी उचलून बाजूला ठेव नाही का. म्हणतो मला सांग बरोबर ठीक. मग त्यांनी काय केलं, आपला सहज लोटायचा प्रयत्न केला. त्याला शेपटी ती काही आले ना म्हणून थोडस एक हात असं केलं तर दोन हात लावले, शक्ती लावली, पार घामा घुम झाला तरी परंतु त्याला ती शेपटी उचलेला. पार सगळी शक्ती ओतली तरी त्याला ती शेपटी उचलेला. आणि मग तुझं शिरली गेला नाही का. म्हणजे आघात शक्ती अशा प्रकारची आहे नाही का हनुमंताची. आता माहिती का ते माहिती पुन्हा सांगतो थोडक्यामध्ये. तर मारुतीनं हनुमंतानं काय केलं तर हे प्रदक्षिणा आपली पृथ्वी प्रदक्षिणा करावी, तीर्थयात्रा करावी म्हणून फिरत फिरत तो त्या सेतुबंधावर आला. आणि तिथे अर्जुन त्यावेळेला आला होता. आणि मग अर्जुनाने विचारलं, हा पूल तिथं मारुती बसलेला होता. अर्जुनाची मारुतीची गाठ पडली आणि अर्जुनाने मारुतीला विचारलं, हा जो पूल आहे हा सेतू आहे, हा सेतू कोणी बांधला, म्हणजे कशा करता बांधला, कोणी बांधला. अर्जुन मारुतीने सांगितलं, हा श्रीरामाने सेतू बांधलेला आहे. म्हणजे का बरं, म्हणजे हा श्रीराम कोण होता, म्हणजे काय साक्षात परमात्मा तो श्रीराम होता, त्यानं हा सेतू बांधला. म्हणून मग राम हा जरा कष्टाच पडत होता, त्याला असा जगण्याचा सेतू कशाला बांधला, बाणांचा सेतू बांधायचा नाही का. माझ्यासारखा असा जो बाणांचा सेतू बांधला असता. काय रामाचं कौतुक समजू म्हणे. मारुतीला आणखी राग आला म्हणे, असं म्हणतो. आणि म्हणे त्या काळामध्ये वानर असे होते ना, एका वानर उडी मारली अशी तर तो बाणांचा सेतू धाड करत कोसळला असता नाही का. मग मारून त्या हनुमंत म्हणतो, काय सांगतो म्हणतो, मी बाणाचा सेतू करून देतो, तू मोडून दाखव नाही का. म्हटलं ठीक आहे. मग त्या दोघांचं ठरलं, अर्जुनानं बाणाचा सेतू तयार करायचा आणि हनुमंतानं तो सेतू जर मोडला तर त्यानं जो ज्याचा पराभव होईल त्यानं अग्निकाष्ट म्हणजे अग्निप्रवेश त्यानं करायचा नाही का. आता अशा प्रकारचं त्यांच्या दोघांच्या मध्ये ठरलं. आणि शेवटी काय केलं, अर्जुनानं बाणाचा सेतू तयार केला नाही का. आणि मग मारुतीने काय केलं, उड्डाण घेतलं आणि बाणाचा सेतू धाडकन खाली कोसळला नाही का. तो अर्जुनाला कळून चुकलं नाही का. आता खरोखर म्हणजे राम हा सामान्य नव्हता, त्याने बाणांचा सेतू बांधला, तो काय उगच नाही. परंतु हनुमंताला गर्व झाला, मी सेतू मोडला नाही का, मी सेतू मोडला नाही का. परंतु आता अर्जुनाने काय केलं, आपला पराभव झाला. नियमाप्रमाणे काय करायला पाहिजे होती, अग्नी प्रवेश करायला पाहिजे होता. चित्ता पेटवली, तिथं लोक नुसते बोलत नव्हते काम होईपर्यंत नाही का. आणि म्हणून चित्ता पेटवली, चित्तामध्ये प्रवेश करायचा नाही का. आता देवाला साथीत पडलं आपला अर्जुन. खरा जो भक्त असतो त्याला हाक मारायची गरज नाही. ब्राह्मणाची दुपारी काय चालले म्हटले असं असं म्हणजे असं असं नाही. साक्षी कोण होता, साक्षीशिवाय व्यवहार सिद्ध होत नसतो. साक्षी कोण होता म्हणे, त्याला साक्षी नव्हतो कोणी. चला म्हणे पुन्हा नाही का, पुन्हा सेतू बांध नाही का. आणि हनुमंत सांगितलं पुन्हा उड्डाण घे, सेतू जर कोसळला तर मग ते व्यवहार सिद्ध, मग अगदी कष्टभक्षण करायचं. पुन्हा मारुतीनं पूल बांधला, आपला हनुमंत अर्जुनानं पूल बांधला. आणि मारुतीनं आणखी, आता मारुतीला आता कस लागलं आता आणखी जोरात उडी घेतली. परंतु देवानं काय केलं, त्याच्या खाली सुदर्शन चक्र ठेवली. त्यावेळेला त्या पुलाखाली सुदर्शन चक्र ठेवलं. असे 500 मारुती आले असते तरी आता काही इलाज नव्हता. मग मारुतीनं उड्डाण करून काय केलं, परंतु पुलाला काही झालं नाही नाही का. आणि म्हणून आता सांगितलं की आता काय कर, आता तू अग्निकाष्ठाचा प्रवेश करू नको, परंतु ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध होईल तर त्यावेळेला तू त्याला काय कर, सहाय्य कर. म्हणजे अर्जुनाचाही अहंकार मोडला आणि मारुती रायांचा सुद्धा अहंकार मोडला. आणि